म्हापसा मर्चंट असोसिएशनाचो अध्यक्ष जितेंद्र नारायण पाटील। हांव देवी शांतदुर्गे स्मरण करून हांव म्हजें जें कितें आसा सॅनिटायझेशनाचो जो विशय आसा पळय तो हांव मांडटा। आतां हे म्हापसा म्युनिसिपालिटी आसा पळय तेंच्यांनी अक्षरशः सारकी लूट मार चलयलेली आसा। हांव शब्द सारको विचारपूर्वक वापरता, कित्याक आतां कमीत कमी 3 महिने जाले आम्ही सगळे एज अ टीम म्हणून एमएमईची टीम आमच्या वटेन आम्ही खूप प्रयत्न केले, पत्रव्यवहार केलो, कन्सर्न जे अधिकारी आहात तांकां आम्ही मेळ्ळे, जे थंय इम्प्लिमेंटेशन ज्यो सॅनिटायझेशनाच्यो ज्यो रेटी कोण लायता पळय तांकां वचून मेळ्ळे, सगळे जे कितें करूंक जाय पळय ते सगळे आम्ही केले। आणि सिवोक बसून आम्ही सारखे एक लेटर बसून सारखे व्यवस्थित दिले की आमचे जे कितें चुकलां पळय तेंच्या कडसून ते आम्ही सगळे मांडले। म्हणजे कशें आसा, आता म्युनिसिपालिटी 5 वर्साचो सॅनिटायझेशन टॅक्स म्हणजे हो गार्बेज टॅक्स, तेंच्यांनी फक्त एक नाव बदलला, ते 5 वर्साचो घेतात टॅक्स घेता आणि तो एक्च्युअली तो हे आसा इल्लिगल आहा। इल्लिगल हो शब्द बसून हांव सारको विचार करून हांव वापरता, हो इल्लिगल आसा हे। दुसरे तेंच्यांनी जी कॅटेगरी लायल्या पळय म्हणजे तेंचे ते फॉलोअप हे केला, लायल्या आमकां रेटी त्यो सारखे कन्सर्न टेबल किंवा सारखे फॉलो करूंक ना। आपल्याक जाय तशें जे ऑफिसराक आपल्याक दिसता त्या टायमार तेजो मूड आहा त्या प्रमाणे तेणे त्यो रेटी लायलेल्यो आसा। आणि हांव परत आमी तेंचे हे दिल्लो तिसरो पॉयंट की जे कोणे जास्त पयशे भरल्या 5 वर्साचे पळय ते रिफंड करचे म्हणून। आणि हेच्या आता तो मे पयलीं ते हे करप आसा ट्रेड लायसन्स, आणि त्यांच्यानी अनेक कितें केला की सॅनिटायझेशन आणि ट्रेड लायसन्स दोन्ही लिंक केला। म्हणजे एका वटेन हो सगळे आमकां वेपारी वर्गाक न्ही हो छळ करपाचे तेंचे हे चालू आसा, कित्याक ट्रेड लायसन्स हो आमचो सारको इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, तेका तेंच्यांनी तो लिंक केला आणि ते पयशे भरा म्हणटात ते, आणि म्हणजे ट्रेड लायसन्सूय भरा आणि सॅनिटायझेशनूय भरा, वांगडा भरा म्हणटात, कळ्ळें न्हू। म्हणजे ही एका तरेन ही आमकां सारकी वेपारांक सारकी पिवळपाची हे चालू आसा अशें म्हाका दिसता। आणि बऱ्योचश्यो गजाली आसा कायद्याच्या हेतून बसून आम्ही एक आमचे जे कितें अभ्यास आसा पळय, आता हो आमचो अगरवालाचो हे आसा बूक आसा म्युनिसिपालिटीचे एक सगळे आहा तेका, ते जेन्ना आम्ही कमिटी मेंबर म्हणत बसून आम्ही कितें व्हडले वकील न्हू पूण एक वेपारी एक मातशे शिकलेले त्या हितून बसून आम्ही अभ्यास केलो, जाल्यार काही जी सेक्शनां बसून जी तेंच्यांनी फॉलो करूंक जाय आसली पळय ती तेंच्यांनी सारकी करूंक ना। फॉर एक्झाम्पल सेक्शन 101 to 109 तसेच सेक्शन 306 to 309 हे तेंच्यांनी सारखे फॉलोअप करूंक ना। आणि हेचे सगळे डिटेल जे कितें आसा पळय ते आम्ही तुमकां सगळ्यांक हे केला, आणि हेच्या फुडें जे डिटेल कितें आसा पळय तो आमचे आशिष शिरोडकर तुमकां सारखे एक्सप्लेन करता। म्हापसा वेपारी असोसिएशन एमएमएच्या निमित्तान आम्ही हांगासर प्रेस कॉन्फरन्स घेता, पण हो विषय जो आम्ही घेऊन आयल्या तुमच्या समोर आणि म्हापशेकारांक खातीर स्पेसिफिकली फक्त मार्केटा पुरतो न्ही, हो विषय आसा तो प्रत्येक घराक लागता, प्रत्येक सिटीजन ऑफ म्हापसा लागता, तशेंच वेपारी वर्ग टोटल म्हापशातले वेपारी वर्ग, आणि वेपारी वर्ग म्हणटाना प्रोफेशनल म्हणजे एखाद्या वेळी चॅनल वाल्याचो जर कोणाचो जर ऑफिस आसा जाल्यार तेका बसून ट्रेड लायसन्सान जे कोण कव्हर आसा तेका सगळ्यांक लागता। फक्त इतलीच विटंबना दिसता हांगासर की कोण काय विचारिना, वचून पेमेंट करता, थोडे जाण जांकां अर्जन्सी आसा ते आपले पयशे फारीक करता आणि येता पडतो, संघटीत जावन जाप विचारिना। सगळ्यांक खबर आसूंक जाय की म्हापसा म्युनिसिपालिटी ही लोकल सेल्फ गव्हर्निंग बॉडी, म्हणजेच आम्ही आमचे 20 काउन्सिलर जिखोवन दिल्यात, थंयसर सिलेक्ट करून दिल्यात, आणि ते फुडें आमची सिवीक बॉडी म्हणून आमची जी रिक्वायरमेंट आसा, आमकां जी गरज आसा आणि व्यवहाराक आणि आमचे सॅनिटेशनाक जे कितें जाय ते करून घेवपाक ते आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आसा, पण ते आमच्या दृष्टीनसून काम करता काय कितें हो व्हडलो प्रश्न येता। कारण गेले 4.5 वर्सां आम्ही तांकां पळयता आणि भितून हे हांगासर धडधडीत तेंचें उदाहरण मेळटा। हांव तुमकां एक्सप्लेन करता की 2020 डेट तुमकां दिल्लेली आसा ऑक्टोबरच्या दरम्यान गव्हर्नमेंट ऑफ गोवान मॉडल बायलॉज तयार केलो फॉर सॅनिटरी टॅक्स म्हणून पर्पजाक। सॅनिटरी टॅक्स म्हणजे काही नाही, गार्बेज टॅक्स, आणि पयलीं आमचो गार्बेज टॅक्स चालू आसलो, रुपया प्रत्येक घरा कडल्यान घेताले, तशेंच दुकाना कडल्यानूय बी रुपया घेताले दिसाच्या हिशोबा प्रमाणे। सो गव्हर्नमेंटान ते बाकीचे सगळे हायकोर्टाच्यो ऑर्डर्स बी पळोवन ते प्लास्टीक वेस्ट मॅनेजमेंट आणि बाकीचे इतर सगळे वेस्ट मॅनेजमेंटाच्या नांवान एक मजकूर तयार केला आणि एक मॉडल
मॉडेल बायलॉज म्हापसा म्युन्सिपालिटी खातीर आनी सगळ्या म्युन्सिपालिटी खातीर अडॉप्ट केलो. आता हो मॉडेल बायलॉज आसा पळय तो तेजे सेक्शन 308 स्पष्ट केल्लेले आसा. अंडर 3081 तितून तेंच्यांनी मेन्शन केला की हो मॉडेल बायलॉज तुम्ही अडॉप्ट करचे किंवा तुमकां जाय जाल्यार तुम्ही तितून करेक्शनां बी करचे. आणि हे सगळे वाचताना सेक्शन 306 टू 311 पर्यंत हे सगळे होलिस्टिकली पोवचे पडटा किंवा सेक्शन 101 ते सेक्शन 109 पर्यंत पोवचे पडटा. हे सगळे वाचून इंटरप्रेट करून तेंच्यांनी काम करूंक जाय. आमी वकिलाच्या भाशेन उलोवपाक शकना हेजेर, म्हटल्यार आमी इतलेच सांगपाक सोदता की जी कितें मॉडेल बायलॉज आयलो म्युन्सिपालिटी कडेन तो मॉडेल बायलॉजा खातीर एक मिटींग घेवंक जाय आसली 2 म्हयन्या भितर. ही 2 म्हयन्या भितर मिटींग घेतले जाल्यार त्या टायमाचेर एडमिनिस्ट्रेटर लागलेलो 2020 ऑक्टोबरच्या दरम्यान. आणि एडमिनिस्ट्रेटर असल्या कारणान ते म्हणटा की एक मिटींग घेतल्या एडमिनिस्ट्रेटरच्या हेच्या खाली आणि एक नोट मूव झाला आणि तो अडॉप्ट केला म्युन्सिपालिटीन. हो जो मॉडेल बायलॉज आसा तो अडॉप्ट केला. आता जर खरेच अडॉप्ट केल्लो, नोटींग आसा तेंच्या आमच्याकडे तुमकां शेअर केल्या, जर तो खरोच अडॉप्ट केल्लो जाल्यार 2 म्हयन्या भितर तेजे फुडली प्रक्रिया सुरू जावंक जाय आसली, जेणे करून तेंच्यांनी हो मॉडेल बायलॉज आसा पळय तो अडॉप्ट केला. तो बायलॉज सारको रितसर खंयच्या संस्थेक, खंयच्या दुकानांक, खंयच्या कॅटेगरीक, खंयच्या आस्थापनांक जे कितें रेट लागोवंक जाय ती सारकी मांडून तेंच्यांनी एक रेझोल्युशन घेवंक जाय आसलें. आणि ते रेझोल्युशन मागीर एकदां अप्रूव्ह जाल्या उपरांत, कन्फर्म जाल्या उपरांत मिनिट्सांनी मागीर ते सगळ्या स्टाफाक दिवंक जाय आसले 2020. ते करूंकच ना, आणि तेंच्यांनी पेंडिंग दवरले ते, त्याच्यामुळे ते वॉइड झाले. आता हे सगळे पळयताना भितून सेक्शनान स्पेसिफिकली म्हटलेले आसा की जी कितें अशा संदर्भात हे करतात, डिसिजनां घेतली वयता, ती डिसिजनां ऑर रेझोल्युशनां घेतली वयता ती स्पेशल काउन्सिल मिटींग घेवची पडटा. ती स्पेशल काउन्सिल मिटींगेक घेवंक ना. हांगासर आमकां जे कितें तुमकां नोट तुमकां सर्क्युलेट केला ते ऑर्डिनरी काउन्सिल मिटींग घेतल्या आणि पॉइंट नंबर 3 चेर, अजेंडाच्या पॉइंट नंबर 3 चेर तेंच्यांनी तो अडॉप्ट केला, करचो म्हणून घेतला. नाही, तो नोट मूव करून पयलीं तेंच्यांनी फुडेकार घेतलो तेंच्यांनी एक्सेप्ट करपाक, पण त्याच्या उपरांत ते पेंडिंग दवरले पळय ते 2023 तेंच्यांनी परत तो ऑर्डिनरी काउन्सिल मिटींग घेतली, परत आनी एकदा ऑर्डिनरी काउन्सिल मिटींग घेतली आणि त्या ऑर्डिनरी काउन्सिल मिटींगेन तेंच्यांनी परत तो अडॉप्ट करचो म्हणून घेतला. म्हणजे हे सगळी ऑर्डिनरी काउन्सिल मिटींगेचो उमंगूच जालो पळय ते रॉंग जाले. ते एक्च्युअली स्पेशल काउन्सिल मिटींग आसूंक जाय आसली आणि ते एक्टान मेन्शन केलेले आसा. आता तेच्या फुडें वचून तेंच्यांनी कितें म्हटलां की हे 2023 अडॉप्ट करचे म्हटले, परत पेंडिंग दवरले. हरशी परत ते 2 म्हयन्या भितर तेंच्यांनी इनिशिएटीव्ह घेवन लोकांक अप्लाय करूंक जाय आसले. आणि जेन्ना पासून ते अडॉप्ट करता तेन्ना पासून तो जेन्ना पब्लिश करता आणि 30 दिसाचे पब्लिकेशन जाल्या उपरांत मागीर ते हे जाता, इम्प्लिमेंट करचे पडटा. ते कांयच करूंक ना तेंच्यांनी. परत 2023 पेंडिंग दवरले तेंच्यांनी आणि आता 2025 माझे शुभप्रमाण मेच्या 5 तारखे दरम्यान जी मिटींग जाल्ली 7 मे, तेतून तेंच्यांनी एनी अदर मॅटरान क्लॉज नंबर 4 काय 3 तेंच्यांनी एनी अदर मॅटरान, म्हणजे अजेंडा नासलो तेंचो, पण तेतून तेंच्यांनी आमकां एक हवा केली, म्हापशेकारांक पिशान काडपा खातीर काम केलें की तुमचे आमी हे वाडटले, आमकां नाका, आमचे मे बी काउन्सिल इलेक्शन लागीं येयला म्हणून काय कितें असो प्रश्न येता. कारण जर तांकां जर सिरियसनेस आसली जाल्यार ती काउन्सिल मिटींग, स्पेशल काउन्सिल मिटींग घेवन करूंक जाय आसलें ते परत. सो हे सगळे जे दिसता पळय हितून खंय तरी म्युन्सिपालिटी सुरवाती पासूनच चुकल्या. हितून खंयचो ऑफिसर मिस्टेक करता ते आमी नकळो, ते सोदून काडूंक जाय. पण जेन्ना ही जी प्रक्रिया सुरू जाली एडमिनिस्ट्रेटरच्या समोर, तेन्नाच्यान पासून रूल बुक कांयच फॉलो करूंक ना. आणि सगळ्यात वर्स्ट म्हणजे कितें आसा, ते चार्ट दिल्लेले आसा बायलॉजान आमच्या खातीर, ते चार्ट बसून इंटरप्रेट सारखे करूंक ना. आता आमच्या वेपारी म्हणटकूच आमकां सगळे येयले, लॉयर बसून खंय तरी आपली सर्व्हिसीस रेंडर करता, डॉक्टर बसून सर्व्हिसीस रेंडर करता. सो ट्रेड लायसन्सान सगळ्यांचे क्लिनीक किंवा ऑफिसां जर आसा, सगळे वेपाऱ्याच्या कॅटेगरीन येयले आमचे, जाल्यार आमकां लावचे म्हणून बरयलेले आसा ते. पण आमकां एकट्याक कोणाक 4,000 रुपया लायतात पर एनम, किंवा थोड्यांक आमच्या शॉपकिपरांक 20-20 हजार रुपयाची 5 वर्साची रिकव्हरी करता. कोणाक विचारल्यार कोण काय सारखे सांगूच नको. सगळे जाण म्हणटा आम्ही रेझोल्युशन घेतला आणि ते रेझोल्युशन व्हरून आम्ही डीएमएक दितले आणि डीएमएचे जर मनान येयले जाल्यार आमचे ते कॅन्सल करतले. म्हटल्यार त्या म्हणसर आमचे सगळे जे
रिन्युअल असतात पळय ट्रेड लायसन्स ते ब्लॉक करता आणि त्यामुळे आमकां फोर्स करता आणि आमचे असे कित्येक भाव आसा म्हापशांतले त्यांच्यानी पैसे फारीक करून आपले घेऊन येयले आपले ट्रेड लायसन्स त्यामुळे आमची खंय तरी फसवणूक चलता हे आमच्या सगळ्यांचो क्लेम आसा त्यामुळे अध्यक्षान आमच्या सांगल्या त्या प्रमाणे आम्ही म्हापसा म्युन्सिपालिटीक रिप्रेझेंट केले आम्ही सीएमाक रिप्रेझेंट केले पर्सनली आणि सीएमानू सांगले की रिट्रोस्पेक्टिव्हली लावू नका म्हणून तांकां पण हे सगळे असून तरी असताना आमकां मागीर चीफ ऑफिसरा कडल्यान बी आमकां जे समजून आयले की ते डीएमए कडे गेल्याशिवाय काय जावचें ना म्हणून खंय तरी आमकां दोळ्याक उदक लावपाचें काम चल्लां आणि हे वेपारी म्हणून सगळे आमच्या हॉटेल असोसिएशनाचे बसून आमची जी जबाबदारी आसा हॉटेल असोसिएशन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आमकां सगळ्यांक होच विशय आसा त्यामुळे आम्ही सगळे वेपारी संघटीत जावपाची गरज आसा आणि आम्ही सगळे वेपाऱ्यांनी मेळोन सगळे म्हापशाकार ट्रेड लायसन्स ओनरांनी मेळोन आम्ही खंय तरी ह्या हेजेर रिझेंटमेंट म्हणजे आम्ही एक संमती न दाखयता आम्ही म्युन्सिपालिटी कडल्यान हे रिट्रोस्पेक्टिव्हली टॅक्स लावपाची फाटी घेवपाचे आसा आणि तोपर्यंत आम्ही भरूंक जायना अशें आमचे सगळ्यांक आव्हान आसूंक जाय